एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ। सिंधुदुर्ग जिल्हा एआय प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा। पालकमंत्री नितेश राणे। आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे। याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त जिल्हा बनवण्याचा निर्धार करून हा प्रवास सुरू केला आणि आज आपला जिल्हा राज्यात एआय प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरला असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले। एआय प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवनात पार पडले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आदी उपस्थित होते। यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी या संपूर्ण एआय प्रणालीविषयी सादरीकरण केले। त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते। आज 1 मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो। आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण स्थापना दिवस आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो। आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा एक महत्त्वाचं पाऊल एआय या क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे। आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला एआय युक्त जिल्हा आहे। त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावलेजीने आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावी पद्धतीने मांडलेली आहे। या एआय युक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत। मला विश्वास आहे आज हा जो प्रवास आम्ही एआयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला, आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आजच सकाळी 100 दिवसांचा जो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातल्या आम्हा सगळ्याच मंत्र्यांच्या समोर साठी दिला होता त्याचा निकाल आजच सकाळी जाहीर झालेला आहे। त्या पहिल्या 5 क्रमांकामध्ये माझ्या बंदर खात्याचा पण क्रमांक तिथे आलेला आहे। म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी, प्रशासनाचे सगळेच मान्यवर, माझ्या खात्यातले सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। ते 15 डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली
आणि जो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला, बंदरे ह्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्रक्रमांकाचं राज्य बनवावं, जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदौड ती महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो, यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन, आमच्या बंदरे खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खातं व्हावं, नवीन नवीन प्रयोग, नाविन्यपूर्ण काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत, असं सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने आम्ही करत आलेलो आहे। आज या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही निकष करून दिलेले, त्या निकषामध्ये आम्ही जास्तीत जास्त यश संपादन करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये काही त्रुटीही असतील, पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा निर्धार येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या समोर आहेत। अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने करायचं आहे। आमच्या बंदरे खातं महाराष्ट्राचं जहाज बांधणी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये आम्ही धोरण आणणारे सर्वात पहिलं राज्य ठरलेलं आहोत। रोजगार निर्मितीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बंदरे खात्याचा हातभार असेल। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा जो महत्वाकांक्षी वाढवण बंदर आहे, त्याच्यामध्ये 26% वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे। त्या ह्याच्यामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बंदरे खातं सातत्याने प्रामाणिक पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे। विविध पद्धतीने नवीन संकल्पना म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट, वॉटर टॅक्सी या क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्र येणाऱ्या कालावधीमध्ये अन्य देशांच्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये त्याच गतिमान पद्धतीने पुढे जाताना दिसेल असा विश्वास मी खात्याचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। परत एकदा मी माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून माझ्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी टाकलेला विश्वास, दिलेला आशीर्वाद, त्याच्यामुळे आम्ही 100 दिवसामध्ये आम्ही पहिल्या 5 क्रमांकामध्ये येऊ शकलो। अशाच सातत्य आम्ही आमच्या कामामध्ये निश्चित पद्धतीने ठेवू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। सर, नुकतीच केंद्राच्या मत्स्य विभागाबरोबर आपली एक परिषद झाली, सर्व राज्यांचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री। काय नेमकं त्यामध्ये ठरलं? देशाचे मत्स्य खात्याचे मंत्री त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन अन्य राज्यांच्या मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर एक चर्चासत्र आयोजित केले होते। त्याचा यजमानपद आमच्या महाराष्ट्राच्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये मत्स्य खात्याने घेतले होते आणि त्या एकत्रित कॉन्फरन्समध्ये फिशरीज या क्षेत्रामध्ये, मत्स्य या क्षेत्रामध्ये आपण काय मदत करू शकतो, केंद्राची कुठे मदत घेऊ शकतो, आम्हाला मत्स्य या क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, उदाहरण आज चीन असो, इंडोनेशिया असेल, जपान असेल, हे सगळे देश मत्स्य उत्पादनामध्ये फार पुढे आहेत
आम्हालाही त्या स्पर्धेमध्ये त्याच ताकदीने उतरायचं आहे. पण उतरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रातून आम्हाला मदतीची गरज आहे, उदाहरण LED फिशिंगच्या विरोधात कडक ते कडक अंमलबजावणीमध्ये केंद्राने आम्हाला मदत करावी. कारण का LED फिशिंग ही अधिकृत नाही, तरी पण राजरोज पद्धतीने LED फिशिंग होत असते. केंद्राचाच कायदा आहे, तो मोडला जातो, तोडला जातो. तर ह्याबद्दल केंद्र सरकारने कडक ती कडक भूमिका घ्यावी अशी एक मागणी मी तिथे केली. दुसरं म्हणजे आपल्या इकडे जे अनधिकृत ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात, पर राज्यातून येतात, गोवा, कर्नाटक, मालकी, गुजरात, त्या राज्याचे मंत्री तिथे होते. म्हणून मी अशी मागणी केली की सगळ्या राज्यांनी येऊन एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी. कोणीही नियम तोडणारे जे काही लोक असतील, प्रवृत्ती असतील, त्या विरोधात त्या राज्याच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तशी कडक भूमिका घ्यावी. एक तोही मुद्दा मांडला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किनारपट्टीवर असलेला आमचा मच्छीमार समाज, त्यांची घरं अधिकृत नाही, त्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते. दरवर्षी त्यांना नोटिसेस दिल्या जातात. काही गावठ्यांचे विषय त्यांच्या प्रत्येकाला घर देणं हे जसं आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे, तसंच त्याच चौकटीत तुम्ही आमच्या मच्छीमार समाजाला पण पहा. त्यांचेही घरं आपण अधिकृत कशी करू शकतो, रेग्युलराईज कशी करू शकतो. CRZ वर त्यांची घरं असली तरी CRZच्या कायद्यामध्ये त्यांना कसं वगळू शकतो, जेणेकरून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असता कामा नये. कारण का नेहमी त्यांच्या नोटिसेस दिले जातात, मग त्याच्यासाठी भांडायला लागतं, संघर्ष करायला लागतो. शेवटी तो पण समाज कष्टकरी समाज आहे. आज त्याला कृषीचा दर्जा आहे. शेतकऱ्यांना जसं आपण सहानुभूतीपूर्वक त्यांना मदतीची भूमिका घेतो, तसंच आमच्या मच्छीमार समाजाची घरं पण अधिकृत कशी होऊ शकतात, रेग्युलराईज कशी होऊ शकतात, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही त्यांना रेग्युलराईज करा, अशा पद्धतीची मागणी ही त्यांच्यासमोर मी मांडलेली होती. आणि चौथा आणि शेवटचा हे मासेमारीची कालावधी ही किती असावी, यावर मला असं वाटतं अन्य राज्यांनी आणि सगळ्या आम्ही लोकांनी एकमत करण्याची वेळ आलेली आहे. मग असंख्य असलेले विविध मच्छीमार संघटना, त्या लोकांना एकत्र करून, नेते मंडळांना एकत्र करून मासेमारीची अगर कालावधी ठरवली तर त्याचा थेट परिणाम चांगला हे उत्पादनावर येऊ शकतो. म्हणून अशा एक 4-5 मागण्या मी त्यांच्यासमोर केलेल्या आहेत. त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिकाही मला घेतलेली आहे. त्यांनी दिल्ली जाता गेल्या त्या खात्याचे सचिव हे सातत्याने आमच्या मत्स्य खात्याच्या संपर्कात आलेले आहेत. त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये आमच्याकडून नोट आणि अभ्यास मागितलेला आहे. आम्ही त्यांच्याकडे पाठवतोय. तो मला विश्वास आहे केंद्र आणि राज्यामध्ये एकच विचाराचं सरकार असल्यामुळे, डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आणि आमचे आदरणीय पंतप्रधान यांना 2047 पर्यंत अमृत काळ हा जो काही प्रवास त्यांनी ठरवलेला आहे, त्याच्यामध्ये मच्छीमारांसाठी निश्चित पद्धतीने चांगले दिवस येतील असा मला ठाम विश्वास आहे. सर, आपला विभाग हा पहिला 5 नंबरमध्ये आहे. सामान्य प्रशासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागाची कामगिरी समाधानकारक नाही आहे. तिन्ही विभागांना 35% कमी गुण मिळाले आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24% गुण मिळाले. मला लक्षात घ्या, मी माझ्या खात्यापुरती बोलू शकतो. शेवटी ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीचा आहे. माझं खातं पहिल्या 5 क्रमांकामध्ये आलंय. माझ्यासाठी तेच आनंदाची समाधानाची गोष्ट आहे. मला विश्वास आहे की माझ्या मंत्रिमंडळातले माझे अन्य सहकारी ज्यांना जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यामध्ये सुधार करण्याची क्षमता ही प्रत्येक माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यामध्ये आहे आणि ते निश्चित पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये अजून चांगली कामगिरी करतील असा त्यांच्या सहकार्य म्हणून मी व्यक्त करतो. ऑफिसची एक संकल्पना नेमकं काय संकल्पना असणार हे ऑफिसला रावळेजी बोल. आपण जसं PPT मध्ये बघितलं, AIचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं ऑफिस बनवतो आहे त्या भारतात.
सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असेल ज्याच्यामध्ये AI ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये एक डेडिकेटेड टीम असणार आहे. ही डेडिकेटेड टीम पूर्ण वेळ AI वरच फोकस राहून काम करणार आहे. या AI ऑफिसमध्ये मार्बल हे जे स्पेशल पर्पज व्हेकल हे मार्बल सगळे सर्व्हिसेस आपल्या लोकांसाठी आपण देणार आहोत. म्हणजे डेटा सेंटर पूर्ण राज्याचं, केंद्रबिंदू पूर्ण राज्याचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतं. पहिल्यांदा अभिनंदन आपलं. आणि मत्स्य व बंदर विकास खातं जे आहे ते पहिल्या पाचमध्ये आहे. म्हणून सरकारने सागरी कोकण फक्त बंदर खातं आहे, मत्स्य खातं नाही. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी किती प्रयत्न असतील अजून काही? निश्चित पद्धतीने, कारण का सर्वात महत्त्वाचे मुद्दा आम्ही पाऊल तो निर्णय घेतला की मत्स्याला कृषीचा दर्जा देणं. म्हणजे आजच्या काळात जो दर्जा कृषीला भेटलेला आहे, जी मदत आपण शेतकरी म्हणून त्यांना देतो, ज्या सवलती देतो, ज्या करामध्ये सवलती देतो, ज्याच्यामुळे उत्पन्न वाढू शकतं. आता आपल्या किनारपट्टीमध्ये असलेला जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला सर्वात मोठा फायदा ह्या निर्णयामुळे होणार. कारण का त्याला जो महिन्याचा जो त्याचा खर्च आहे, वर्षाचा जो खर्च आहे, आता त्याला सवलती मिळाल्या असल्यामुळे, करामध्ये काही सवलती मिळाल्यामुळे, काही साधन समृद्धी जो तो घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही सबसिडी भेटल्या असल्यामुळे त्याचा खर्च कमी होणे, उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामुळे थेट आर्थिक दृष्टिकोनातून त्याला फायदा होणार आहे. म्हणून हे जे काही महत्त्वाचे निर्णय आम्ही लोकांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये, समुद्र आणि गोड्या पाण्यामध्ये, त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आज जसं समुद्राच्या गोड्या पाण्याच्या मासेमध्ये आपण 16वा क्रमांकावर आहोत, समुद्राच्या ह्याच्यामध्ये आपण 6व्या क्रमांकावर आहोत. आमचा विश्वास आहे की ह्या निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षीचे आकडे बघा, आम्ही निश्चित पद्धतीने 16 सोडून आम्ही पहिल्या 10 मध्ये असू आणि 6 मधून आम्ही पहिल्या 4 मध्ये तरी किमान असू, असा आमचा ठाम विश्वास. सर, प्रवासी परवा एक बातमी आली होती, 4-5 तासात आपण गोव्याला जाऊ तेव्हा 4.5 तासामध्ये मांडवा ते मालवण किंवा माझगाव ते मालवण. आणि पूर्वीप्रमाणे म्हणजे 80 पूर्वी जी प्रवासी बोट चालू होती आणि किनारपट्ट्या ज्या बंदरं जी होती ती सगळी विकसित होती, जेणेकरून तो जो ग्रामीण भाग आता किनारपट्टीचा आहे तो संपन्न होता. आजच्या परिस्थितीला जरा वेगळी अवस्था आहे. बंदरंसुद्धा अशा परिस्थिती झालेली आहे, त्या ठिकाणी माणसं आपण जाऊ शकत नाही, अशा परिस्थिती बंदरांची झालेली आहे. आता आमची आशा अशी आहे सिंधुदुर्गवासियांची तरी निदान की आमच्या हक्काचे पालकमंत्री आहेत, आमचे मत्स्य विकास मंत्री किंवा बंदर मंत्री आमचे आहेत. मग ती जी संपन्नता ती पुन्हा येण्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावे आणि त्या दृष्टीने काय आपले काळचक्र परत फिरलेलं आहे. आता परत त्या याचं महत्त्व आपण सगळ्या जणांनी ओळखलेलं आहे. आता जलवाहतूक ह्यामुळे शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न सुटतीलच, पण त्याचबरोबर आपला जो मुंबई ते गोवा, मुंबई ते सिंधुदुर्ग, मुंबई ते रत्नागिरी हा जो काही आपल्याला उदाहरण गणपतीच्या काळात आपणच जो पत्रकार मित्र म्हणून आमचे जे काही साधारण स्टोऱ्या चालतात त्याच्यामध्ये आता आपण आधुनिक पर्याय उभं करतो. आदरणीय मुख्यमंत्र्यांचा हाच विचार होता की जसं त्यांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार केलं त्याच्यामुळे मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होत असताना दिसते. तोच विषय अगर उद्या आपण जसं रेल्वेनी गावी येतो, गाडीनी गावी येतो, तर तीच गाडी आपण रोरोमध्ये पार्क केली, आपण माझगावमध्ये ती गाडी त्या बोटमध्ये टाकली, म्हणजे M2M नावाची मोठ्या बोटमध्ये, आणि थेट ती बोट 4.5-5 तासामध्ये तुम्हाला थेट अगर मालवणमध्ये तुमची बोट थांबत असेल, गाडीने तुम्ही त्या बोटातून बाहेर येतात, आपल्या गावाकडे जाता, गणपतीचं दर्शन घेतात, 7-8 दिवस राहतात आणि परत त्या जेटीकडे जाऊन गाडी बोटीमध्ये टाकायची आणि परत मुंबईकडे यायचं. अशा पद्धतीचा प्रवासी अनुभव देण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे. गणपतीच्या काही काळा अगोदर तुम्हाला ती गोड बातमी आम्ही देऊ. त्यालाच जोडून सर असं आहे की वाटेतली जी बंदरं आहेत, आता आपण तुला म्हटलं मालवण डायरेक्ट आपण आलो त्यामध्ये थांबत त्याचा शेवटचा सिंधुदुर्ग बोललात, तुम्हाला जे ऐकायला आवडेल ते बोलतो.
स्टॉप आहेत ना, रत्नागिरीला आहे, रायगडला आहे, स्टॉप आहे. माल वाहतुकीसाठी गणेश चतुर्थी हे आपल्या किनारपट्टीवर सगळीकडे राबवतात. पण आता तुम्ही आमच्या असल्यामुळे आम्ही तुम्हाला रायगडकडे पाठवणार नाही. आम्ही तुमची बोट इथे स्टॉप होणार. आमचा एक माणूस कमी नको. माल वाहतुकीसाठी काय त्याच्यासाठी पण वापर होईल त्या गोष्टीचा. आणि माल वाहतूक जास्त सगळं ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडून होत नाही. बघा, शेवटी बंदराचा विकास आपण उदाहरण मुंगळामुळे पूर्ण गुजरातचा विकास झालेला आणि गुजरात विकसित राज्य हा फक्त मुंगळामुळे ओळख आहे. म्हणून राणेसाहेब जेव्हा बंदरे विकास मंत्री होते, आपलं रेडी बंदर असो किंवा विजयपूर बंदर त्यांनी आयडेंटिफाय केलं. त्याच्यामध्ये रेडी बंदर सुरुवात म्हणजे त्याचं काम सुरुवात झालेलं आहे. आता विजयपूर बंदरमध्ये जहाज बांधणीचा प्रकल्प आणण्याचं आमचं नियोजन आहे. कारण का ती लँड, कारण ती जागा अतिशय पोषक आहे जहाज बांधणीच्या प्रकल्पाची. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये इथे गुंतवणूक होत असताना दिसेल. कारण जहाज बांधणीसाठी समुद्र किनारा लागतो आणि तो आपल्याकडेच आहे. प्लस विजयदुर्गमध्ये ह्या भागामध्ये जमीन तयार आहे आपल्याकडे. तीच जमीन आपण शासनाला किंवा जे गुंतवणूकदार आहे त्यांना समोर ठेवायची आणि गुंतवणूक करून घ्यायची. एका जहाज बांधणीच्या प्रकल्पामध्ये 1 लाख थेट रोजगार आहे. 1 लाख अप्रत्यक्ष रोजगार 30-40 हजार आहे. म्हणजे एक प्रकल्पामुळे किती आता जहाज अगर कुठलं तुम्हाला तोडायचं असेल, त्याला शिप ब्रेकिंग म्हणतात. फक्त अलंग गुजरातमध्ये आहे. फक्त अलंग नावाचा एक जिल्हा आहे, अलंग गुजरात एकच आहे. म्हणजे जेवढं पण तुम्हाला अगर शिप ब्रेक करायचं असेल तर फक्त तुम्हाला गुजरात अलंगलाच जायला लागतं. आता तुम्ही महाराष्ट्रात पण तो विषय करू शकता. एका जहाज तोडण्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 हजार लोक थेट तुम्हाला लागत आहेत. हे लक्षात घ्या. हे सगळे जे उद्योग आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल, आपल्या बंदरांचा विकास होईल, माल वाहतूक, माल प्रवासी सगळ्या पद्धतीने सुरू होणार. आता आपण विचार करा ना, सरकारच्या 100 दिवसच 150 दिवसच झालेले आहेत. त्याच्यामध्ये कृषीचा दर्जा झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची जहाज बांधणीची धोरण तयार झालेलं आहे. तुमचा जिल्हा एआयच्या दिशेने जायला सुरू झालेला आहे. फक्त 100-150 दिवसामध्ये. अजून 5 वर्ष जायचे आहेत. रोरो सर्व्हिस साहेब आपल्याला सिंधुदुर्गातून आपल्याला मिळायला पाहिजे. आपलं काय डायरेक्ट गोवा ते. अरे बाबा, मी आता मालवण कुठे येतो, मालवण गोवा नांदगावतून कसं झालं ना तर आपल्याला ते सप्लाय माझगाव ते मालवण, त्याच्यासाठी आम्ही वैयक्तिक जेटी तिथे तयार करणार. रेल्वे हा रोरो सर्व्हिस. साहेब, आनंदवाडी बंदर प्रकल्प जो धीम्या गतीने चालू आहे त्या बाबतीत भूमिका काय? त्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये 85 कोटीची गरज आपल्याला आजच्या काळात आहे. 85 कोटी आम्ही सागरमालाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून घेतो आहे. ते पुढच्या 15 दिवसामध्ये आम्हाला उपलब्ध होतील आणि आनंदवाडी प्रकल्प माझ्या अंदाजे नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पूर्ण पद्धतीने कार्यरत होईल. 85 कोटीची गरज आहे ती आम्ही आता केंद्र सरकारकडून सागरमाला योजनेच्या अंतर्गत घेतलेली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता पूर्ण झालेला आहे. त्याच्या अनावरणाची वाट बघतात कारण पर्यटक आता मोठ्या. एक लक्षात घ्या, वाट बघणार तर तुम्ही त्या स्टोऱ्या सुरू कराल, ते तारीख भेटत असं नाहीये. ते काम आता संपलेलं आहे. थोडा 2% बाकी आहे. त्याच्या आत्ता गेल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला प्रेझेंटेशन दिलं गेलं. त्यावर आता माननीय मुख्यमंत्री 1-2 दिवसात आम्हाला तारीख देतील, त्यावरून आम्ही करून टाकू. शेवटी 100% काम केल्याशिवाय उद्घाटन केलं तर स्टोऱ्या तुम्हीच चालवणार. ये देखो गिर गया ये. मग हे सगळे विषय आम्हाला तुम्हाला संधी द्यायची नाही.